ठाण्याच्या 7 वर्षांच्या रियांशचा अरबी समुद्रात विश्वविक्रम. ठाणे शहरात राहणाऱ्या अवघ्या 7 वर्षांच्या रियांश खामकरने अरबी समुद्रात 30 किलोमीटर एकट्याने पोहून विश्वविक्रम प्रस्थापित केला. 15 नोव्हेंबर 2025 मध्ये 7 तास 30 मिनिटे 11 सेकंदात हे अंतर पोहून पूर्ण केलेल्या त्याच्या पराक्रमाची नोंद लंडन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. रियांश खामकरने स्टारफिश स्पोर्टर्स फाउंडेशनचे प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणाचे धडे घेत असून ठाणे महापालिकेच्या कैलासराव मारोतराव शिंदे तरण तलाव येथे नियमित सराव करीत आहे. रियांशच्या या यशामुळे ठाणे महापालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असल्याचे सत्काराप्रसंगी ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळवळकर यांनी नमूद केले. ठाणे महानगरपालिकेच्या मारुतराव शिंदे या जलतरंगमध्ये खरं तर बरेच प्रशिक्षण मुलं घेत असतात आणि आपले कैलास आखाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली जे प्रशिक्षण घेतात त्याच्यामधलाच आज आपल्या 7 वर्षीय रियांश खामकर हा आपल्या अरबी समुद्रात 30 किलोमीटरचं तब्बल जे स्विमिंग आहे ते करून आपल्या ठाणे शहराचं नाव त्यांनी मोठं केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की आज आपल्या महाराष्ट्राचं नाव पण पुढे जाणार आहे. ठाणे शहरातला हा मुलगा आहे, याच्या आईवडिलांची, याच्या सरांची याच्या मागे मार्गदर्शन आहे. आणि ठाणे शहरातून अशी जी मुलं ज्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कुठेतरी प्रयत्न केला जातो, ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून केला जातो, हा सगळ्यात मोठा खरं तर अभिमानाची गोष्ट आहे. आणि हा 7 वर्षाच्या मुलाने आपलं वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये नाव त्याचं नोंद केली गेलेली आहे. त्याचा ठाण्याला आणि हा महाराष्ट्राला गौरव आहे. यावेळी महापौर शर्मिला पिंपळवळकर यांच्या हस्ते गोवा येथे हवाई बीच ते हवाई वेल्हा बीच येथे 26 जानेवारीला 10 किलोमीटर सागरी अंतर पार केलेले जलतरणपटू आयुषी आखाडे, सुयश हिंदळेकर, धृती कोळी, समीप्ता भावळ, रेयांश खामकर, ओजस मोरे, गार्गी भरणुके, सिद्ध मुपेनेट्टी, विवान गुरसुळे, समर्थ भिलारे यांचाही सन्मान करण्यात आला. तसेच जलतरणपटूंचे प्रशिक्षक कैलास आखाडे यांचाही सन्मान करण्यात आला. यापूर्वी रेयांजने विजयदुर्ग येथील अरबी समुद्रात मालपे जेट्टी ते वाघोटन जेट्टी हे 15 किलोमीटरचे आव्हानात्मक सागरी अंतर 3 तासात पोहून पार केले आहे. 15 किलोमीटर अंतर पार करणारा रियांश खामकर हा सर्वात लहान जलतरणपटू ठरला आहे. त्याची दखल इंडिया बुक रेकॉर्डने घेतली आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. जिल्हा नियोजन समितीचा 100% निधी खर्च करा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश. जिल्हा नियोजन समितीचा 100% निधी खर्च करून पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकासावर भर देण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री, नगरविकास, गृहनिर्माण व सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित बैठकीत दिले. यावेळी आमदार सर्वश्री किसन कथोरे, शांताराम मोरे, नरेंद्र मेहता, महेश चौगुले, रईस शेख, निरंजन डावखरे, सुलभा गायकवाड, नगरविकास, गृहनिर्माण व सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम प्रधान सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव नवीन सोना, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त, ठाणे महानगरपालिका आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी आणि विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या संपन्न झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तास मंजुरी देऊन अनुपालन अहवाल मान्य केला. सन 2025-26 जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, आदिवासी उपयोजना व अनुसूचित जाती उपयोजनेचा मंजूर नियतव्ययाचा आढावा घेऊन 31 मार्च 2026च्या अगोदर 100% खर्च झाला पाहिजे असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. सन 2026-27च्या प्रारूप आराखड्यास मंजुरी देऊन पुढील आर्थिक वर्षात मंजूर नियतव्यय शेवटपर्यंत शिल्लक न ठेवता अगोदरच खर्च झाला पाहिजे. सर्व यंत्रणांनी तांत्रिक मंजुरी, प्रशासकीय मंजुरी वेळेत मिळेल याची दक्षता घ्यावी. सर्व विकासकामे गुणवत्तापूर्ण झाली पाहिजेत. भटक्या प्राण्यांसाठी शेल्टर उभारण्याचे निर्देश महानगरपालिकांना दिले.
पावसाळ्यापूर्वीची कामे सर्व यंत्रणांनी पूर्ण करावीत. नागरिकांची गैरसोय होऊ नये. शेतकऱ्यांना देखील आर्थिक मदत करता येईल. सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिले पाहिजे. वाहतूक नियोजन, आरोग्य यंत्रणा अलर्ट राहिल्या पाहिजेत. धोकादायक इमारतींमधील लोकांसाठी क्लस्टरसाठी सूचना दिल्या आहेत. रेल्वेवरील ताण करण्यासाठी मेट्रोचे जाळे तयार करण्यात येत आहे. त्यामुळे ट्रॅफिक कमी होईल. बायपास रस्त्यांचे काम सुरू आहे. ते पुढे म्हणाले, जिल्ह्यातील पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकासासाठी भर दिला जाणार आहे. पायाभूत सुविधा व वाहतूक कोंडी, रस्ते सुरक्षा, IT पार्क, MIDC, आरोग्य व शिक्षण, जिल्हा रुग्णालय, नाविन्यपूर्ण उपक्रम या बाबींचा त्यांनी आढावा घेऊन संबंधित यंत्रणांना निर्देश दिले. लोकांना चांगल्या सुविधा दिल्या पाहिजेत असेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली वाहण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी प्रास्ताविकात सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील चालू प्रकल्पांची आणि नियोजित कामांची सविस्तर माहिती दिली. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणीसाठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या आमदार निधीतून ठाणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, वाचनालये व शासकीय कार्यालयांसाठी डिजिटल साहित्य वाटप समारंभ उत्साहात संपन्न. आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, वाचनालये तसेच शासकीय कार्यालयांसाठी डिजिटल साहित्य वाटप समारंभ वर्तकनगर, ठाणे येथील भाजप कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास भाजप महाराष्ट्र प्रदेश महामंत्री ॲडव्होकेट माधवी नाईक, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले, ठाणे महानगरपालिका उपमहापौर कृष्णा पाटील, कोकण पदवीधर प्रकोष्ठ संयोजक सचिन मोरे, भाजप महाराष्ट्र शिक्षक आघाडी संघटन सदस्य NM भामरे व इतर मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या उपक्रमाअंतर्गत आधुनिक डिजिटल साहित्याचे वितरण करून तंत्रज्ञानाधारित शिक्षणाला चालना देणे, अध्यापन अधिक परिणामकारक करणे आणि शैक्षणिक तसेच प्रशासकीय कामकाज अधिक सक्षम बनवणे हा मुख्य उद्देश असल्याचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी नमूद केले. डिजिटल साधनांच्या वापरामुळे शासकीय कार्यालये अधिक कार्यक्षम होतील, मानवी चुका कमी होऊन वेळेची बचत होईल. शासनाचे पारदर्शक आणि गतिमान प्रशासन हे धोरण राबविण्याच्या दृष्टीनेच हा महत्त्वाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शासकीय कार्यालयांना देण्यात आलेल्या डिजिटल सुविधांमुळे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख होऊन सर्वसामान्यांना सेवा अधिक जलद मिळण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या डिजिटल इंडिया संकल्पनेला आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढत आहे. डिजिटल साधनांमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानविस्ताराला गती मिळून शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण होईल. शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडविण्यासाठी आमदार निधीतून अशा उपक्रमांना पुढेही प्राधान्य दिले जाईल, असेही मनोगत व्यक्त करताना आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी स्पष्ट केले. मी माझ्या या पदवीधर मतदारसंघामध्ये मागच्या टर्मपासून सगळ्या शाळा या डिजिटल झाल्या पाहिजेत. सगळ्या विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण हे उपलब्ध झालं पाहिजे या दृष्टिकोनाने माझ्या आमदार निधीचं त्या दृष्टिकोनाने उपयोग आम्ही सातत्याने करतो आहे. पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत ठाणे, रायगड, रत्नागिरी अशा 5ही जिल्ह्यांमध्ये सातत्याने डिजिटलायझेशन करत असताना आज ठाण्यामध्ये जे कम्प्युटर्स, प्रिंटर्स याचं वाटप होत आहे त्या जवळपास 160 शाळांना या इकडे आम्ही ते कम्प्युटर्स आणि प्रिंटर्स वाटप करतो आहे, जेणेकरून त्या तिकडे डिजिटल लायब्ररी तयार होणार आहे. त्या डिजिटल लायब्ररीच्या माध्यमाने विद्यार्थ्यांना या जगाच्या पाठीवरचं सगळं ज्ञान त्यांच्या डेस्कटॉपवर उपलब्ध होईल. आणि या आपल्या ठाणे जिल्ह्यामध्येच आपल्याला कल्पना असेल की तशा 7 महानगरपालिका आहेत आणि ग्रामीण भाग याच्यामधला जो शहापूर, मुरबाड आहे, इकडच्याही संस्था आपण घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे सगळ्याच ठाणे जिल्ह्यामधल्या शाळा या इकडे आपण इन्व्हॉल्व केलेल्या आहेत. कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधी, शिक्षक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डिजिटल साहित्य वाटपामुळे ठाणे जिल्ह्यातील शैक्षणिक व प्रशासकीय गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. मानसिक आरोग्य जपण्यासाठी अध्यात्म आणि शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करणे ही काळाची गरज. गौरांग दास. आजच्या आधुनिक जीवनशैलीमुळे मानसिक तणाव मोठ्या प्रमाणात वाढला असून जगभरात मानसिक तणावामुळे दरवर्षी सुमारे $1 ट्रिलियन आर्थिक नुकसान होत आहे. धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात वाढता मानसिक तणाव ही जागतिक समस्या बनली आहे. भारतातही आत्महत्यांच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असून मानसिक आरोग्य हा अत्यंत गंभीर विषय बनला आहे. शारीरिक आरोग्य इतकेच मानसिक आरोग्य जपण्यासाठी अध्यात्म आणि शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करणे काळाची गरज असल्याचे मार्गदर्शन इस्कॉनचे आध्यात्मिक नेते आणि गोवर्धन इको विलेजचे संचालक गौरांग दास यांनी तणावमुक्ती आणि आनंदी जीवनाची गुरुकिल्ली या महत्त्वपूर्ण विषयावर केले. ठाणे महानगरपालिका आणि इस्कॉन ठाणे यांच्या वतीने ठाणे महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन गुरुवार दिनांक 12 फेब्रुवारी डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास ठाणे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, उमेश बिरारी, दिनेश तायडे, अनघा कदम, मिताली संचेती, दीपक झिंजाड यांच्यासह सर्व सहाय्यक आयुक्त, महानगरपालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापौर शर्मिला पिंपळोलकर, आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते गौरांग दास यांचा सन्मान करण्यात आला. आज प्रत्येक व्यक्ती हा तणावातून जात आहे, मग तो विद्यार्थी असो, गृहिणी असो की नोकरदार वर्ग असो. प्रत्येकाला काही ना काही चिंता असते. यातून मार्ग काढणे गरजेचे असते. खरं आनंदी जीवन जगण्यासाठी संतुलन, समाधान आणि सकारात्मकतेची गरज भासत असल्याचे नमूद करीत महापालिकेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे कौतुक महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केले. प्रत्येक क्षेत्रात काम करत असताना अडचणी येत असतात, त्यामुळे तणाव निर्माण होत असतो. दोष व्यवस्थेचा नसतो, तर आपण कशा पद्धतीने प्रतिक्रिया देतो, येणाऱ्या आव्हानांना कसे सामोरे जातो हे महत्त्वाचे असते. धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला तणावमुक्त जीवन जगता यावे. तणावमुक्ती का आवश्यक आहे? संतुलित जीवनाचे नेमके सूत्र कसे अवलंबावे, यासाठी इस्कॉनने ठाणे महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आयुक्त सौरभ राव यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी भगवद्गीतेतील शिकवणीचा संदर्भ देत तणावाचे मूळ कारण अपेक्षा आणि वास्तव यांतील अंतर आहे. आपण सर्वजण सत्ता, पैसा, प्रतिष्ठा मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण परिणाम आपल्या हातात नसतो.
आपल्या हातात केवळ प्रयत्न असतात, परिणामावर नियंत्रण नसते. ही जाणीव तणावमुक्तीची पहिली पायरी आहे, असे गौरांग दास यांनी नमूद केले. जीवनातील स्पर्धा, बढती, यश, अपयश यामुळे निर्माण होणारा ताण वाढतो. अपेक्षा पूर्ण न झाल्यास मनावर ताण वाढतो आणि त्याचे परिणाम मानसिक आरोग्यावर होतात, असे सांगून भगवद्गीतेच्या मार्गदर्शनाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. सन्मान, सेवा आणि सामूहिक शक्तीचा स्वीकार हे तणावमुक्त जीवनाचे महत्त्वाचे घटक असल्याचे सांगण्यात आले. आपल्यापेक्षा मोठी शक्ती कार्यरत आहे ही जाणीव ठेवून नम्रता आणि सेवावृत्ती स्वीकारली तर मन शांत राहते, असे मार्गदर्शन करण्यात आले. चिंता सोडा आणि जगायला शिका हा मंत्र दिला. बाह्य परिस्थितीवर आपले नियंत्रण नसले तरी आपल्या जाणीवा आणि विचारांवर आपण ताबा मिळवू शकतो, असे गौरांग दास यांनी नमूद केले. ठाणे महानगरपालिकेने इस्कॉनच्या सहकार्याने अशा प्रकारच्या व्याख्यानाचे आयोजन केल्याबद्दल महापालिका अधिकाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.